नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे 1 फेब्रुवारी 2026, वार आहे रविवार. तर आज आलेली आहे माघ पौर्णिमा. तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक दिवा आपल्याला या एका ठिकाणी लावायचा आहे. पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो आणि या दिवशी आपण त्यांच्या अनेक उपाय आणि सेवा देखील करत असतो. अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे. तर आपण दिवा का लावतो? तर बघा, पौर्णिमा हा दिवस खूप शुभ दिवस मानला जातो आणि त्यामुळेच माता लक्ष्मीने आणि आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण हे आवर्जून आपल्या घरामध्ये केले पाहिजे. घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण हे करू शकता आणि आवर्जून पौर्णिमेचं सत्यनारायण हे करावे. तर वर्षभरामध्ये एकूण 12 पौर्णिमा येतात आणि 12 पौर्णिमा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सत्यनारायण केले तर खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. सर्व ज्या काही अडचणी असतील, आर्थिक ज्या कोणत्या अडचणी असतील तर त्या दूर होतील. तर आज संध्याकाळी आपल्याला कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि तो कशा प्रकारे लावायचा आहे आणि केव्हा लावायचा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा करत असतो. अनेक सेवा, पूजा, उपासना आपण करत असतो आणि या दिवशी दान देखील करण्याला खूप महत्त्व आहे. यथाशक्ती तुम्ही दान आजच्या दिवशी करू शकता. अन्न, वस्त्र, तसेच तुम्हाला ज्या काही गोष्टी दान करता येतील तर त्या वस्तू तुम्ही दान करू शकतात. त्यासोबतच भगवान विष्णूंची सेवा आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी करायची आहे. गरिबांना दान हे करायचे आहे. तर यामुळे दान केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि अगदी साध्या पद्धतीने देखील तुम्ही ही पौर्णिमा साजरी करू शकता. तर या दिवशी सूर्याला अर्घ्य देखील दिले जाते. आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश येण्यासाठी आपल्याला सूर्याला रोज अर्घ्य हे अर्पण करायचे असते. पण रोज आपल्याला शक्य होत नाही, तर तुम्ही अशा काही शुभ दिवशी देखील सूर्याला अर्घ्य आवर्जून अर्पण करावे. त्यासोबतच तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तरी त्या झाडाची संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे आणि या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. जलामध्ये आपल्याला जे पाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी घेणार आहात तर त्यामध्ये गाईचं कच्चं दूध आपल्याला 1 चमच टाकायचं आहे आणि त्यानंतर ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. झाडाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. तर खूप प्रभावी उपाय आहे. तर बघा, पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू हे तर असतातच, पण आपल्या पितरांचा देखील वास असतो आणि त्यामुळेच त्यांची कृपा आपल्यावर व्हावी. जो काही आपल्याला पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला पिंपळ वृक्षाची या दिवशी आवर्जून पूजाही करायची आहे. आणि अशा काही शुभ दिवशी जर तुम्ही या वृक्षाची पूजा केली तर आपल्याला जर पितृदोष असेल तर तो निघून जातो. तर त्यामुळे आवर्जून हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर या दिवशी आपण काय करावे, काय करू नये, कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे, कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही. तर बघा, चुकून कधी आपल्याकडनं काही गोष्टी होऊन जातात किंवा काही शब्द बोलून जातात कोणाला. तर आपण कितीही सेवा केली पण काही छोट्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे या गोष्टी आपल्याला आवर्जून या दिवशी, म्हणजेच अशा काही शुभ दिवशी या पाळायच्या असतात. तर या दिवशी आपल्याला खोटं बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, शिवीगाळ आपल्याला करायची नाही, घरामध्ये भांडण, तंटा करायची नाही, कोणालाही अपशब्द आपल्याला बोलायचं नाही. तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये टिकत नाही, ती आपल्या घरामधून निघून जाते. त्यानंतर या दिवशी आपल्याला मांसाहार हा आवर्जून टाळायचा आहे आणि गरजूंना मदत देखील करायची आहे. घरामध्ये जे कोणी तुमच्या दारामध्ये कोणी पण आलं तर त्यांना काहीतरी देऊन द्या, म्हणजे त्यांना रिकामं पाठवू नका. दारामध्ये कोणी आलं तर त्यांचा अपमान करू नका. तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. तर आवर्जून तुम्ही आज संध्याकाळी माघ पौर्णिमेला पिंपळ वृक्षाखाली हा एक दिवा आवर्जून लावा.